ओके ठीक आहे बाळांनो, लास्ट लेक्चर आपण एक वेगळा पॉईंट सुरू केला होता, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. बरोबर आहे. आणि अजून तुम्हाला कंपोजिट फंक्शन म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. आता आपला हा डेरिव्हेटिव्हचा थेरम आहे, तो थेरम पाहायचा आहे. कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा आहे, म्हणजे थेरमचं स्टेटमेंट घ्यायचंय. IMP थेरम बाळांनो 4 मार्कासाठी एक्झामला यापूर्वी आलेला आहे. थेरम याला चेन रूल किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन सुद्धा म्हणतात. स्टेटमेंट घ्यायचंय. स्टेटमेंट, आता स्टेटमेंट हे मी तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन फॉर्म मध्ये देणार आहे. स्टेटमेंट असं आहे, इफ y is equal to f of u is a differentiable function of u. If y is equal to f of u is differentiable function of u and u is equal to g of x is a differentiable function of x, is differentiable function of x such that the composite function y is equal to f of g of x is differentiable function of x then prove that dy by dx is equal to dy by du into du by dx. ओके बाळांनो, क्वेश्चनचं स्टेटमेंट परत समजून घ्या. इफ y इज इक्वल टू f ऑफ u, म्हणजे y हे u चं फंक्शन आहे, पण ते फक्त फंक्शन नाहीये. तर इफ y इज इक्वल टू f ऑफ u इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u एक्झिस्ट आहे. दुसरा, u इज इक्वल टू g ऑफ x इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, म्हणजे u जो आहे ना तो x ने डिफरन्शिएबल आहे. तर आपल्याला काय प्रूव्ह करून दाखवायचं आहे की y हे x ने डिफरन्शिएबल असेल तर या प्रकारे करता येईल. म्हणजे y dy by dx इज इक्वल टू dy by du इंटू du by dx. म्हणजे तुम्ही म्हणशाल काय केलं, फक्त du ने मल्टिप्लाय केले, मल्टिप्लाय आणि डिवाइड केलंय. बरोबर आहे. मग एका स्टेप मध्ये आन्सर नाही घेत येणार का, डी वरती आपण असे बाकीचे उद्योग करू शकत नाही. माझा मला सिंपल उद्योग येतोय की इथं हे प्रूव्ह जर करत असेल तर महत्वाचं काय आहे, बरोबर का, तुम्हाला आणून काय दाखवायचं, dy by
dx. याचा आन्सर काय आला पाहिजे? हा dy इथेच राहायला पाहिजे. हा dx तिकडे घेतला आणि ह्या du ने फक्त मल्टिप्लाय डिवाइड केलं तर आपला थेरम तर प्रूव्ह होऊन जातो. पण डी वरती आता उद्योग करायला परमिशन आहे का आपल्याला? नाही. मग डी वरती हा उद्योग करायला परमिशन नाही. थेरम तर बरोबर आहे आणि न्यूमेरिकल मध्ये सुद्धा बरोबर आहे. पण आता हा थेरम आपल्याला डी वरती उद्योग करता येत नाही. मग डी वर जर उद्योग करता येत नसेल तर डेरिव्हेटिव्ह आपण कशावर उद्योग करणार? डेल्टा. डी वर उद्योग करणार नाही. हा जो काय उद्योग आहे तो कशावर करायचा? डेल्टावर. मग आता आपल्याला डेल्टा घ्यावा लागेल. डेल्टा क्वेश्चन मध्ये आहे का? अरे डेल्टा बद्दल कुठे क्वेश्चन मध्ये म्हटलंय का? नाही. मग डेल्टा इंट्रोड्यूस आपल्याला करावा लागेल. मग खाली घ्या सोल्युशन प्रूफ. हा काय प्रूफ ठरला आपला? की डी वरती उद्योग करता येत नाही. मग काय इंट्रोड्यूस करायचा? डेल्टा. मग आता मला सिंपल सांगा इथं किती व्हेरिएबल्स आहेत? 3 व्हेरिएबल्स. बरोबर कसं? वाय हे यू ने डिफरन्शिएबल आहे. वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू आणि यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. बरोबर आहे. म्हणजे काय होतं? तुम्ही वायचा डेरिव्हेटिव्ह काढू शकता विथ रिस्पेक्ट टू यू. डिफरन्शिएबल आहे म्हणजे काय? तर वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू काढला तर सापडतोय यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. याचा अर्थ यूचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्झिस्ट आहे. बरोबर आहे का? बरोबर बोलतोय मी. हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलंय 3 व्हेरिएबल्स ते. म्हणजे का फार छोटा व्हेरिएबल कोणता आहे? एक्स. हा सगळ्यात छोटा व्हेरिएबल आहे. बरोबर आहे. एक्सचं काहीतरी कॉम्बिनेशन करून एक फंक्शन म्हणून तो यू भेटतो. म्हणजे यू हा जो आहे ना हे एक्सचं फंक्शन आहे आणि ह्या यूचं फंक्शन कोण आहे? वाय. म्हणजे वा एक्स आहे तरी एक्स वरती एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 9 करा. हे झालं यू. फंक्शन तयार केलं. मग यू वरती परत लॉग ऑफ यू इन प्लस लॉग ऑफ यू स्क्वेअर प्लस साइन ऑफ यू. हे झालं यूचं फंक्शन म्हणजे वाय. बरोबर आहे. मग या प्रकारे हा उद्योग आहे की एक्सचं कॉम्बिनेशन घेतलं काहीतरी फंक्शन तयार केलं तर यू भेटतो. यूचं कॉम्बिनेशन करून काहीतरी फंक्शन तयार केलं का वाय भेटतो. म्हणजे याचा अर्थ वाढवण्याचा छोटा व्हेरिएबल कोणता आहे? एक्स. बरोबर आहे ना? याचं फंक्शन हे आणि याचं फंक्शन हे. बरोबर आहे. म्हणजे इथचा छोटा व्हेरिएबल कोणता आहे? एक्स. म्हणजे हा इंडिपेंडंट व्हेरिएबल. हा जो आहे हा काय आहे? इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. पण याच्यावरती हा डिपेंड आहे. बरोबर आहे ना? एक्सचं फंक्शन ना यू. बरोबर. म्हणजे हा यू जो आहे तो एक्सवर डिपेंड आहे. बरोबर आहे. आणि हा जो वाय आहे तो डिपेंडंट आहे. तो कोणावर डिपेंड आहे? यू वर डिपेंड. समजलं का नाही समजलं? सिंपल सांगतो. हे गाडीतलं पेट्रोल, हे तुमचं ऍक्सलरेटर आणि हे रोटेशन ऑफ व्हील. बरोबर आहे. हा आता गाडीत पेट्रोल टाकलं तर तुमचं ऍक्सलरेटर उपयोगी. गाडीत पेट्रोल असतं तुम्ही ऍक्सलरेटर देताय. कळलं का गाडी? नाही. हा आता ऍक्सलरेटर दिला ऑटोमॅटिक टाक करणारच. बरोबर आहे ना? मग याप्रमाणे सिक्वेन्स आहे. हा तुमच्या हातातला इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. म्हणजे तुम्हाला जर इन्क्रीमेंट करायचे असेल तर आपण यू किंवा वाय मध्ये इन्क्रीमेंट करू शकत नाही. हे डिपेंड आहे. कोणावर डिपेंड आहे? एक्सवर. म्हणजे आपल्याला जर इन्क्रीमेंट करायची असेल किंवा डिक्रीमेंट करायचं असेल किंवा चेंज करायचं असेल तर आपण पुढे करणार एक्स मध्ये. बरोबर आहे. मग सपोज एक्स मध्ये मी डेल्टा एक्स एवढी इन्क्रीमेंट घेतली आणि ही इन्क्रीमेंट घेताना सांगितलं आहे इंडिपेंडंट व्हेरिएबलची इन्क्रीमेंट खूप छोटी घ्यायची. जर जास्त मोठी घेतली तर फरक काय येणार नाही. म्हणजे तुम्हाला तुमची गाडी किती ऍक्सलरेटर दिला किती पळती पाहिजे असेल तर आपण फुल ऍक्सलरेटर देऊन नाही करत. आपण काय करतो? थोडंसं ऍक्सलरेटर देऊन पाहतो. ओके थोडंसं ऍक्सलरेटर दिलं गाडी किती पळते. बरोबर ना? थोडासा ऍक्सलरेटर मध्ये अंदाज येतो. जर पूर्ण दिलं तर मग काही अंदाज येणार नाही. गाडीच जाणार पळणार नाही. डायरेक्ट धडकेल पुढं. मग त्यामुळे काय होतं?
की हा जो डेल्टा एक्स हा खूप छोटा घ्यायचा असतो, बरोबर आहे. म्हणजे एक्स मध्ये खूप छोटी इन्क्रीमेंट करायची डेल्टा एक्स, पण त्यामुळे यू मध्ये वाय मध्ये इन्क्रीमेंट छोटी होईल का मोठी होईल आपल्याला माहिती. पण ओके, मग यू मध्ये किती इन्क्रीमेंट होईल, डेल्टा यू, आणि वाय मध्ये किती होईल, डेल्टा वाय. कारण की प्रत्येक व्हेरिएबल हा त्याला करस्पॉन्डिंगनेच वाढणार, बरोबर आहे, दुसऱ्याच्या विचाराने वाढणार नाही, ते त्याच्याच कंपॅरेटिव्हली वाढणार. मग आपण इथे असं घेऊया लेट डेल्टा वाय अँड डेल्टा यू. बाळांनो डेल्टा नीट काढा, मी कालच तुम्हाला सांगितलेलं आहे, मॅथ्स मध्ये सिम्बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा हा डी, हा डेल्टा आणि हा डॅबा, तीन वेगवेगळे सिम्बॉल आहेत. डी स्टँड फॉर डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह. डेल्टा स्टँड फॉर इन्क्रीमेंट और चेंज, अँड डेबा स्टँड फॉर पार्शल डिफरन्शिएशन. हे डोक्यात ठेवा, फरक आहे तिघांमध्ये, त्यामुळे गोंधळ करायचं नाही. खूप जण डी असा काढतात, मग नंतर तुम्ही काय लिहिलाय, डी लिहिलाय, डेल्टा लिहिलाय का डेबा लिहिलाय काहीच कळणार नाही म्हणून, आणि मग गोंधळ होईल. ओके, आता आपण काय म्हटलं, लेट डेल्टा वाय अँड डेल्टा यू बी द इन्क्रीमेंट, बी द increments in y and u respectively. म्हणजे y मधली इन्क्रीमेंट डेल्टा वाय आणि यू मधली इन्क्रीमेंट डेल्टा यू. मान्य का प्रत्येकाला, अरे मान्य आहे प्रत्येकाला. त्यामुळे रिस्पेक्टिव्हली वर्ड लिहिला, मी एका वाक्यात लिहिलं म्हणून एखाद्याला वाटलं तर मला एवढं ते एका वाक्यात लिहिताना नाही जमत, मग असं लिहा, लेट डेल्टा वाय बी द इन्क्रीमेंट इन वाय अँड डेल्टा यू बी द इन्क्रीमेंट इन यू. मग रिस्पेक्टिव्ह लिहायची गरज नाही. मान्य काय प्रत्येकाला. ओके, वाय मध्ये डेल्टा वाय एवढी इन्क्रीमेंट झाली, यू मध्ये डेल्टा यू एवढी इन्क्रीमेंट झाली. का झाली, कारण आपण एक्स मध्ये डेल्टा एक्स एवढी इन्क्रीमेंट केली. ज्या काय झाल्या, लेट डेल्टा वाय अँड डेल्टा यू बी द इन्क्रीमेंट इन वाय अँड यू रिस्पेक्टिव्हली ड्यू टू, कोणामुळे झाला दोन्ही इन्क्रीमेंट, ड्यू टू स्मॉल इन्क्रीमेंट, ड्यू टू स्मॉल इन्क्रीमेंट डेल्टा एक्स इन एक्स. मान्य का प्रत्येकाला. बरोबर का, एक्स मध्ये डेल्टा एक्स ही एक खूप छोटी अमाऊंट आहे. एक्स हा जर डेल्टा एक्स म्हणजे खूप थोडासा वाढवला तर वाय मध्ये डेल्टा वाय एवढी इन्क्रीमेंट झाली, यू मध्ये डेल्टा यू एवढी इन्क्रीमेंट झाली. हा, पण वाय आणि यू हे डिपेंडंट आहे, त्या इन्क्रीमेंट किती होईल आपल्याला माहिती नाही. जसं आपण गाडीचा ऍक्सिलेटर आहे, तो जर आपल्याला एक्स आहे, आपण एक्स मध्ये थोडीशी इन्क्रीमेंट केली डेल्टा एक्स, तरी रोटेशन ऑफ व्हील म्हणजे तो वाय आहे ना, त्याची इन्क्रीमेंट भरपूर मोठी असते, बरोबर आहे ना. मग या प्रकारे एक्स हा जर डेल्टा एक्स ने वाढवला तर वाय हा डेल्टा वाय ने वाढणार आहे आणि यू हा डेल्टा यू ने वाढणार आहे. इथपर्यंत अडचण काही, इथपर्यंत काय अडचण आहे, ऑनलाईन लेक्चर येणार आहे, हे काय कॉलेज नाहीये माझ्या म्हणायला, हे त्यांची बसायची. ओके, जर एक्स हा डेल्टा एक्स ने वाढवला आणि वाय हा डेल्टा वाय ने वाढवला, तर एक्स हा डेल्टा एक्स ने वाढवला तर वाय हा डेल्टा वाय ने वाढणार आहे आणि यू हा डेल्टा यू ने वाढणार आहे, बरोबर आहे. मग एक्स हा डेल्टा एक्स ने वाढतो, डेल्टा एक्स ही खूप छोटी अमाऊंट आहे, ती मोठी अमाऊंट नाहीये. एक्स ही डेल्टा एक्स ही खूप छोटी अमाऊंट आहे. मग एक्स मध्ये आपण डेल्टा एक्स एवढी इन्क्रीमेंट केली तर वाय मध्ये ऑटोमॅटिक डेल्टा वाय आणि यू मध्ये ऑटोमॅटिक डेल्टा यू एवढी इन्क्रीमेंट होणार आहे. म्हणजे पहा, सपोज मी हायवेला चाललेलो आहे, मला गाडीला ऍक्सिलेटर द्यायचा आहे, बरोबर आहे. मी ठरवलं आता मला ऍक्सिलेटर थोडासा वाढवायचा आहे, पण अचानक मोबाईलची रिंग वाजायला लागली त्याच्यामध्ये, मग मी ते विसरून गेलो की मला वाढवायचा होता. मग मी एक्स मध्ये इन्क्रीमेंट केली का रे, मग त्यावेळेस रोटेशन ऑफ व्हील स्पीड वाढणार आहे का. मग इथे मी असं लिहितो ऍट डेल्टा एक्स टेन्स टू 0. आता डोक्यात ठेवा, स्पेस सायन्स आहे, स्पेस सायन्स मध्ये इक्वल्स टू नसतं, टेन्स टू असतं. म्हणजे आपण एक्स मध्ये इन्क्रीमेंट करणार होतो, किती करणार होतो इन्क्रीमेंट,
डेल्टा एक्स. पण ऐन टाइमला आपण इन्क्रीमेंट करायचं विसरून गेलो, म्हणजे एक्स टेन्स टू किती झाला, डेल्टा एक्स टेन्स टू 0, म्हणजे एक्स मध्ये इन्क्रीमेंट झाली का रे? नाही. जर एक्स मध्ये इन्क्रीमेंट झाली नाही तर यू मध्ये इन्क्रीमेंट होईल का? as delta x tends to 0, then delta u tends to 0 and delta y also tends to 0. मान्य का प्रत्येकाला? हे स्टेटमेंट मान्य का? हे खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे, आपल्या पुढे वापरायचं. याला मी इक्वेशन म्हणणार आहे आता, आणि या सगळ्याला कंबाईनली मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. काय सेंटेन्स नीट लक्षात ठेवा. ऍज डेल्टा एक्स टेन्स टू 0, देन डेल्टा यू ऑल्सो टेन्स टू 0 अँड डेल्टा वाय ऑल्सो टेन्स टू 0. मान्य का हे वाक्य प्रत्येकाला? काय होतं? एक्स मधली इन्क्रीमेंट डेल्टा एक्स आहे, वाय मधली इन्क्रीमेंट डेल्टा वाय आहे, यू मधली इन्क्रीमेंट डेल्टा यू आहे. बरोबर आहे. एक्स मध्ये इन्क्रीमेंट आपण आपल्या हाताने करणार आहे. एक्स मध्ये इन्क्रीमेंट केली का वाय मध्ये यू मध्ये इन्क्रीमेंट करायची गरज आहे, ती ऑटोमॅटिक होऊन जाणार आहे. म्हणजे ऍक्सेलेरेटर दिल्यानंतर चाकाचा हात घालून चाकाची चाक फिरायला लागतं का? चाक ऑटोमॅटिक फिरतं ना गाडीचं. सेम प्रोसेस जर एक्स मध्ये डेल्टा एक्स एवढी इन्क्रीमेंट झाली तर वाय मध्ये डेल्टा वाय एवढी इन्क्रीमेंट होणार आहे, आणि यू मध्ये डेल्टा यू एवढी इन्क्रीमेंट होणार आहे. पण बाळांनो, बायचान्स आपण विसरूनच गेलो एक्स मध्ये इन्क्रीमेंट करायची, म्हणजे डेल्टा एक्स टेन्स टू काय आला? 0. जर डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे तर डेल्टा यू सुद्धा किती असेल? 0, आणि डेल्टा वाय सुद्धा किती असेल? शेवट समजला. म्हणजे आपण डेल्टा एक्स टेन्स टू 0 आणि डेल्टा यू घेऊ शकतो, डेल्टा वाय पण घेऊ शकतो. बरोबर आहे. इथपर्यंत मान्य आहे? बरं प्रत्येकाला? प्रत्येकाला मान्य आहे? ओके. हे झालं इक्वेशन नंबर 1. ही झाली तुमची डेल्टा बद्दलची अरेंजमेंट. तुमच्या इथून पुढे 3 थेरम आहे, म्हणजे हा थेरम धरून 3 थेरम आहे आपल्या डेरिव्हेटिव्हचे. प्रत्येक थेरम मध्ये पहिला पार्ट हा. फक्त व्हेरिएबल पाहिजे कोणते कोणते आलेत याचा मुद्दा मला बॉक्स करून ठेवला. एक्स एक्स यू यू वाय 3च व्हेरिएबल आले. तर 3 व्हेरिएबलचा इन्क्रीमेंट घ्यायचा आणि असं लिहायचं. 3ही थेरमचा हा पार्ट इक्वेशन 1 पर्यंतचा पार्ट सेम. उद्योग समजलाय? ओके. आता यातला इक्वेशन 2 चा पार्ट हे डोक्यात ठेवा. याच्यामध्ये 3 पार्ट आहे. पहिला पार्ट डेल्टा बद्दल हे सगळं बनवून घेतो आपण. नंतर दुसरा पार्ट आहे तो क्वेश्चन मधला गिव्हनचा पार्ट. गिव्हन गिव्हन. ओके. आता बघा क्वेश्चन मध्ये काय गिव्हन आहे पहा. इफ पासून ते देन पर्यंत पुढे गेला देन इथपर्यंत. हे जे मधलं सगळं आहे ना सगळं गिव्हन आहे तुम्हाला. आता मी काय घेतोय पहा. वाय हे फंक्शनशी मला काय घ्यायचं नाही. वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू. क्वेश्चन मध्ये वाक्य दिसतंय प्रत्येकाला? मधला हा मी फक्त इज इक्वल टू कट केला. वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू हे वाक्य लिहितो. गिव्हन वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू, म्हणजे वाय हे यू ने डिफरन्शिएबल आहे. अँड दुसरं वाक्य इथे घेतो बा. अँड दुसरं कसं अँड तुम्हाला यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. अँड यू is differentiable function of x. म्हणजे y हे u ने डिफरन्शिएबल आहे आणि u हा x ने डिफरन्शिएबल आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? आता 2 मिनिटं रायटिंग करू नका. इथं मी 2 स्टेप आहे त्या एकत्र लिहिणार डायरेक्टली. कारण आपला ही स्टेप जर मी 2 वेळा लिहिल्या नंतर परत वापरायला लागतात ते गडबड होतो. पण मी डायरेक्ट एकत्र लिहिणार बा. वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू म्हणजे काय? वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू एक्झिस्ट आहे याचा अर्थ देअरफॉर बरोबर का? रायटिंग करू नका फक्त. dy बाय du
वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू अँड दुसरा यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स म्हणजे काय यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स du बाय dx आणि हे दोन्ही कसे बोथ आर एक्झिस्ट म्हणजे दोघं पण एक्झिस्ट आहे म्हणजे यांच्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज आपला भेटतात यांच्या व्हॅल्यूज भेटतात डिफरन्शिएबल एखादं फंक्शन डिफरन्शिएबल आहे म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर याचा आन्सर नॉट डिफाईन्ड येत नाही ते काहीतरी एक्झिस्टिंग व्हॅल्यू येते ती खूप मोठी असेल किंवा खूप छोटी असेल पण तो डेरिव्हेटिव्ह आपला सापडतो पण भावना मी काल तुम्हाला याच्या लिमिटचं डेफिनेशन दिलं होतं डीची डेफिनेशन दिली नाही तुम्हाला काल लिमिट मध्ये काल काय होईल मग dy बाय du dy बाय du याची लिमिटची डेफिनेशन काय येईल लिमिट डेल्टा वाय अपॉन सॉरी लिमिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स सॉरी डेल्टा यू येईल ना आणि डिनॉमिनेटरला काय डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा यू टेन्स टू 0 ही काल मी तुम्हाला लिमिट्स मध्ये डेफिनेशन दिली बरोबर आहे का डी वाय बाय डी यू काय करा याची डेल्टा करा दोन्ही पण आणि डिनॉमिनेटरचं लिमिट घेऊन टाका बरोबर आहे ही आली तुमची डी वाय बाय डी यू ची व्हॅल्यू सेम डी यू बाय डी एक्स ची व्हॅल्यू काय येईल लिमिट डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स डेल्टा एक्स टेन्स टू 0 आणि बाळांनो हे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे बरोबर का आता हे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे ना म्हणजे dy बाय du एक्झिस्ट आहे du बाय dx पण एक्झिस्ट आहे पण dy बाय dx ची व्हॅल्यू कोण एवढी आहे लिमिट एवढी आहे मग हा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे आता लिमिट सुद्धा एक्झिस्ट आहे बरोबर आहे का आणि ह्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ही लिमिट आहे पण आपण म्हटलंय का हा डेरिव्हेटिव्ह काय आहे एक्झिस्ट आहे मग हा डेरिव्हेटिव्ह जर एक्झिस्ट असेल तर ते लिमिट सुद्धा काय आहे एक्झिस्ट आहे इथपर्यंत अडचण बोला उद्योग समजला हा तर आम्ही मनाने काहीच घेतलं नाही डी वरती उद्योग काय करता येत नाही मग डेल्टा घेतला आणि त्यानंतर क्वेश्चन मध्ये जे दोन गिवन असतात ते घेतले अडचण अडचण ओके आणि आता हे दोन्ही फंक्शन आहे इथं कंपोजिट फंक्शन डिफरन्शिएबल आहे हे वाक्य क्वेश्चन मध्ये दिलंय बरोबर किती सच दॅट द कंपोजिट फंक्शन y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x हे क्वेश्चन मध्ये दिलंय म्हणजे dy बाय dx एक्झिस्ट आहे तर आपल्याला हे बनवून दाखवायचं फक्त अँड composite function y is differentiable function of x and y is differentiable function of x म्हणजे काय आता तसं पाहता आपण हे सुद्धा प्रूव्ह करून दाखवू शकतोय की y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स मग आता इथे काय करते बाबर का याचा अर्थ dy बाय dx एक्झिस्ट आहे आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला एवढी आणून दाखवायची बरोबर आहे आता बाबा मी सिंपल उद्योग करतो इथे फक्त याला इक्वेशन नंबर 2 म्हणून घेतो आर एक्झिस्ट ही जी स्टेटमेंट आहे ना पूर्ण हे पूर्ण इथून आहे dy बाय du अँड du बाय dx लिमिटची व्हॅल्यू आ बोथ आर एक्झिस्ट या पूर्ण स्टेटमेंटला मी काय म्हटलं इक्वेशन नंबर 2 कळलं प्रत्येकाला इक्वेशन नंबर 2 मध्ये काय काय येतो हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू एवढी आहे या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू एवढी हे सगळं इक्वेशन 2 मध्ये आलं बरोबर आहे हा आता आपण काय म्हटलं की आता आपला y चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x बरोबर आहे म्हणजे आपलं काढायचं काय आहे dy बाय dx रायटिंग करून आलो चुकीचं लिहिणार मग बरोबर करून घ्या
डीवाय बाय डी एक्स करायचं आपण. डी वरती डायरेक्ट मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण करू शकतो का? नाही. मग इथे मी डी कन्सिडर करण्याच्या काय कन्सिडर करावं लागेल मला? डेल्टा. मग इथे कन्सिडर करणार मी कन्सिडर डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. अडचण बोला बरं. अरे अडचण, आपण डी डायरेक्ट का नाही घेऊ शकत? तर डी वरती आपण डायरेक्ट मॅथमॅटिकल ऑपरेशन करू शकत नाही. तो स्वतः एक सेल्फ ऑपरेटर आहे. जर तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शन वापरताना रूल्स बघत ते, तर आपण डायरेक्ट डी वरती ऑपरेशन करू शकत नाहीये. मग आपण काय केला? डीच्या ऐवजी काय कन्सिडर केला? डेल्टा. उद्योग समजला प्रत्येकाला? मग हा डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे. हे डेल्टा हे काय आहे? इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट म्हणजे नंबर आहे. मग डेल्टा वरती आपण ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन करू शकतो, तर ते नंबरच आहे. मग इथे मी काय करतो? हा डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स लिहिला. आणि डेल्टा यू हा एक नॉन झिरो नंबर आहे, बरोबर ना? म्हणजे नॉन झिरो नंबरने मी डेल्टा यू ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो. काही फरक पडेल का? बरोबर आहे. आणि आता जर तुम्ही हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट पाहिलं, पुढे गेलं इकडे हो, हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट पाहून घ्या, सेम आहे. फक्त प्रॉब्लेम आहे की इथं डी आले, इथं डीच्या ऐवजी काय आले? डेल्टा. आता बरोबर का? डेल्टाचा जर डी करायचा असेल, डेल्टाला जर डी करायचं असेल तर काय घ्यावं लागतं? लिमिट. बरोबर आहे. पण लिमिट कोणाचं घ्यायचं? लिमिट घ्यायचं इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे कोणाचं? एक्स. प्रत्येक ठिकाणी डिनॉमिनेटरचं नाही. आपण डायरेक्टली लिमिट कोणाचं घेणार? फक्त इंडिपेंडंट व्हेरिएबलचं. आणि तुम्हाला आता सांगितलं वाय आणि यू हे दोघं डिपेंडंट आहेत. इंडिपेंडंट फक्त कोण आहे? एक्स. मग इथं लिमिट कोणाचं घ्यायचं? एक्सचं, म्हणजे डेल्टा एक्सचं. टेकिंग लिमिट as delta x tends to 0 on both sides. दोन्ही साइडला डेल्टा एक्स चं लिमिट घेऊ आपण. बरोबर का? आता हा होईल इथे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स is equals to delta y upon delta u into delta u upon delta x. बरोबर आहे. ओके, सगळ्यांचं लिमिट घेऊन टाकायचं आपल्याला. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0. अडचण बोला बरं. लिमिट ऍडिशनवर सेपरेट होतं, मल्टिप्लिकेशनवर सेपरेट होतं, डिव्हिजनवर सेपरेट होतं आणि सबट्रॅक्शनवर सेपरेट होतं. मग इथं मल्टिप्लिकेशनला मी लिमिट सेपरेट दिलं. प्रत्येक टर्मला, तिन्ही टर्मला लिमिट देऊन टाकली. अडचण काही? हा. आता मला नीट माझ्या वावर का? इथं नीट पहा, लिमिटची डेफिनेशन काय होती? लिमिट कोणात आलं पाहिजे? डेल्टा मध्ये डिनॉमिनेटर. म्हणजे डेल्टा एक्स डिनॉमिनेटर आहे. लिमिट डेल्टा एक्स. इथे या लास्ट टर्म मध्ये पहा, इथे डेल्टा एक्स डिनॉमिनेटरला डेल्टा एक्सचं लिमिट आहे. बरोबर आहे. पण ह्या टर्म मध्ये पॉवर डिनॉमिनेटर किती? डेल्टा यू. आणि लिमिट कोणाचं आलं? आलंय का डिनॉमिनेटरचं लिमिट? नाही. मग मला इथे प्रॉब्लेम हा झालाय की आपल्याला ही जी काही लिमिटिंग कंडिशन दिसते ही या डेरिव्हेटिव्हला आणू शकत नाही, त्यानुसार नाही. बरोबर आहे. इथे डेल्टा वाय डेल्टा यू आहे. बरोबर. डेल्टा वाय डेल्टा यू आहे आणि लिमिट तर डेल्टा एक्स घेतलंय. मग चालेल का? नाही. पण डेल्टा एक्स टेन्स टू किती आहे? जर डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल तर डेल्टा यू टेन्स टू सुद्धा काय असतो? म्हणजे आपण डेल्टा एक्स टेन्स टू 0 ला रिप्लेस करून डेल्टा यू टेन्स टू 0 घेऊ शकतो. फ्रॉम इक्वेशन नंबर 1. मग मी असं घेऊ शकतोय. देअरफॉर
लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू as delta u tends to 0. Into limit delta x tends to 0, delta u upon delta x. फक्त काय चेंज केला? डेल्टा x टेन्स टू 0 काय घेतला? डेल्टा u टेन्स टू 0. हे कुठलं घेतलं? फ्रॉम इक्वेशन 1. बरोबर का? डेल्टा एक्स टेन्स टू 0 काय घेता? डेल्टा यू टेन्स टू 0. आता बाजू नीट लक्ष द्या. ही जी काही व्हॅल्यू आहे दिसते का? वातावरण ही व्हॅल्यू काय? लिमिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू ऍज डेल्टा यू टेन्स टू 0. इक्वेशन नंबर 2 चा जो बॉक्स करून ठेवायचं बा. लिमिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू ऍट डेल्टा यू टेन्स टू 0. याची व्हॅल्यू किती? ही व्हॅल्यू आहे ना आपल्याकडे. मग आपण ही व्हॅल्यू इथे पुट करू शकतो. देअरफॉर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, ही व्हॅल्यू आपण इथे पुट करू शकतो तिथे. बरोबर आहे? ती काय व्हॅल्यू आहे? लिमिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू ऍज डेल्टा यू टेन्स टू 0. याची व्हॅल्यू आहे डी वाय बाय डी यू. हा आहे डी वाय बाय डी यू इंटू सिमिलरली वाढलो ही व्हॅल्यू पहा काय? लिमिट डेल्टा यू टेन्स टू लिमिट डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स ऍज डेल्टा एक्स टेन्स टू 0. हीच व्हॅल्यू का ती? मग याची व्हॅल्यू किती? डी यू बाय डी एक्स. मग ही व्हॅल्यू तिथे पुट करून देऊ आपण. म्हणजे हा काय होईल? इंटू डी यू बाय डी एक्स. या दोन्ही व्हॅल्यूज पूर्ण पुट केल्या फ्रॉम इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 म्हणजे हे पण आहे ना पूर्ण हे इक्वेशन 2 आहे. फक्त ते बोथ आर एक्झिस्ट बसत नव्हतं म्हणून आपण खालच्या ओळीवर घेतलेलं आहे. पण हेच लिमिट इक्वेशन नंबर 2 आहे ना. मग या दोन्ही व्हॅल्यूज पद्धतीने दाखवून दिल्या. अडचण काही? हा आता मला एक सांगा बरं सर्वांना. डी वाय बाय डी यू एक्झिस्ट आहे. एक्झिस्ट आहे म्हणजे काय? याला फायनाइट व्हॅल्यू भेटते. म्हणजे हा काहीतरी फायनाइट व्हॅल्यू मध्ये तुम्हाला सापडणार आहे. डी यू बाय डी एक्स हा सुद्धा एक्झिस्ट आहे. म्हणजे हा सुद्धा फायनाइट आहे. बरोबर आहे? म्हणजे याचं काहीतरी व्हॅल्यू फंक्शन काहीतरी आपल्याला सापडणार आहे. दोन्ही व्हॅल्यू सापडल्या. यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर मल्टिप्लिकेशन सापडेल ना. समजा हा जर 5 आला हा 9 आला तर याचा आन्सर नॉट डिफाईंड होऊ शकते का? दोन फायनाइट नंबरचं मल्टिप्लिकेशन परत काय आहे? फाइंड आहे. म्हणजे याचा अर्थ मी फ्रॉम इक्वेशन 2 मी असं म्हणू शकतो की ही जी काही हे जे काही इक्वेशन तयार झालंय ही या इक्वेशनची काय RHS आहे आणि ही काय LHS आहे. तर मी असं म्हणू शकतो की फ्रॉम इक्वेशन 2 या इक्वेशन वरनं हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे. बरोबर आहे? इथं पहा एक्झिस्ट आहे. दोन्ही डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे. याचा अर्थ या दोघांचं मल्टिप्लिकेशन सुद्धा एक्झिस्ट असणार आहे. मग मी फ्रॉम इक्वेशन 2 असं म्हणू शकतो RHS, याला इक्वेशन नंबर 3 म्हणून घेतो फक्त, RHS ऑफ इक्वेशन 3 एक्झिस्ट. मान्य का प्रत्येकाला? इक्वेशन 2 वरनं हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे ना. म्हणजे दोन्ही डेरिव्हेटिव्ह म्हणजे हेच दोन्ही डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे आणि त्यांचा RHS काय आलंय? मल्टिप्लिकेशन. म्हणजे हा पण एक्झिस्ट आहे हा पण एक्झिस्ट आहे. म्हणजे आता पूर्ण RHS काय आहे? एक्झिस्ट आहे. बरोबर आहे? पूर्ण लिहिलं हे फ्रॉम इक्वेशन 2.
इक्वेशन 2 नुसार इक्वेशन 3 ची RHS एक्झिस्ट आहे. RHS एक्झिस्ट मध्ये ही व्हॅल्यू फायनाईट सापडते. पण ही व्हॅल्यू तेवढीच आहे ना, LHS तेवढी. मग RHS ची व्हॅल्यू सापडली, याचा अर्थ तीच व्हॅल्यू कोणाची असेल, LHS ची. मग RHS एक्झिस्ट आहे, याचा अर्थ LHS सुद्धा काय आली, एक्झिस्ट झाली. देअरफॉर LHS is also exist. LHS आज जर लिहिलं LHS ऑफ इक्वेशन 3 तरी फरक पडणार नाही. LHS ऑफ इक्वेशन 3 also exist. याचा अर्थ काय की इक्वेशन 2 सांगतो तुम्हाला ही व्हॅल्यू भेटणार आहे राईट हँड साइड, पण क्लिअर कट ना, राईट हँड साइडची व्हॅल्यू लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू तुम्हाला इक्वल दाखवलेली. याचा अर्थ काय, ही जी व्हॅल्यू भेटली, ही जी एक्झिस्ट आहे तेवढीच व्हॅल्यू याची ना. ही व्हॅल्यू जर एक्झिस्ट असेल तर ही सुद्धा काय असेल, एक्झिस्ट असणार आहे. बरोबर आहे. मग आता ही व्हॅल्यू एक्झिस्ट आहे, मग मला सांगा लिबनिट्झ नुसार याची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल. मग म्हणा आपण ते नाव लिमिट डेल्टा y अपॉन डेल्टा x as delta x tends to 0 is equal to dy by dx say by लिबनिट्झ थेरम. तर लिबनिट्झ प्रॉपर्टी, लिबनिट्झ फॉर्म्युला म्हटलं तरी काय फरक पडणार नाही. लिबनिट्झच्या फॉर्म्युल्यानुसार डेल्टा y अपॉन डेल्टा x as डेल्टा x tends to 0 ला काय म्हणावं लागेल, dy by dx. बरोबर आहे. आणि बाळांनो ही जी व्हॅल्यू आहे, आता ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये म्हणजे इथे पुट करून द्या. लिमिट डेल्टा y अपॉन डेल्टा x as डेल्टा x टेंड्स टू 0 ला आपण काय म्हटलं, dy by dx. Therefore equation 3 becomes dy by dx is equal to dy by du into du by dx. आणि बाळांनो हेच प्रूव्ह करायचं होतं का. dy by dx is equal to dy by du into du by dx IMP थेरम आहे. सॉरी, इथे फक्त dy by du पाहिजे. dy by du into du by dx इक्वेशन नंबर 3 मध्ये फक्त इथं dy by dx केला, पुढे dy by du into du by dx तर आहेच ना. ओके बाळांनो, IMP थेरम होता. IMP फॉर 4 मार्क्स. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पटकन, पुढे जाऊन प्रॉपर घे. जर बाळांनो बुक मध्ये थेरम पाहिला तर बुक मध्ये त्यांनी हेच केलेलं आहे, त्यांनी असं केलं का खूप उलट पालट केलेलं आहे. मग त्यांनी स्टार्टिंग तिथनं केलेली क्वेश्चन पासून, मग नंतर मध्ये कुठेतरी हे घेतलं, नंतर मग तरी कुठेतरी हे टाकलं आणि मग शेवटी आन्सर दिली. फक्त आपण काय केलं, त्याच स्टेप त्यांचे सुद्धा इक्वेशन 3 चालले, आपले सुद्धा इक्वेशन 3 चालले. फक्त आपण काय केलं, त्याच स्टेप थोड्याशा व्यवस्थित प्रमाणे ऍडजस्ट करून घेतल्या, अरेंज करून घेतल्या. की पहिलं सगळं बेसिक लिहून घेतलं आणि एकदा आपण सोडवायला लागलं तर आपण परत मागे पुढे काय केलं का नाही, स्ट्रेट फॉरवर्ड त्या बेसिकचा यूज करून डायरेक्ट लिहित गेलो. बरोबर आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा प्रत्येकाने. थेरम मी प्रत्येकाला समजून सांगणार आहे, प्रत्येकाने व्यवस्थित लिहायचं आहे.
स्क्रीनशॉट ग्रुपवर येईलच त्याचा पण. शक्यतो जर मी रेड पेनने ॲरोज वगैरे केले, तुम्ही पेन्सिलने केले तर एकदम व्यवस्थित तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल की तुम्ही काय केलेलं आहे. आणि मला वाटतं थेरम मध्ये काय एवढं विशेष काहीच नाहीये का लय मोठा कोणता कन्सेप्ट वापरलाय किंवा काय वापरलेला आहे. फक्त काल जी मी शेवटी बोर्ड केली होती ना लिमिट्स नंतर, ती ज्यांना समजली त्यांना आवडतं. आणि डोक्यात ठेवा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन लिमिट म्हणजे तुमचा जो पेपर सेकंड आहे सगळा, यात असा उद्योग आहे तुमचा एक लेक्चर जरी बुडालं ना तुम्हाला चॅप्टर संपुष्टपर्यंत कळत नाही हा काय उद्योग. म्हणजे ज्या मुलांना तुम्ही या पुढच्या जुन्या मुलांचे ऐकलं असेल की आम्हाला मॅथचा पेपर फर्स्ट जमला पण पेपर सेकंड डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन जमलंच नाही किंवा खूप अवघड वाटत होतं, त्यांना अवघड वाटण्याचं कारण हे आहे का त्यांनी बेसिक लेक्चर कधी पाहिलेच नाही. त्यांनी बेसिक लेक्चर केलेच नाही. डायरेक्टली जर तुम्ही एक्झाम्पलवर गेले तर 100% अडचण येते, 100% अडचण येते. आणि तुम्हाला इथं 1 by 1 सगळे लेक्चर करायचे तर तुम्हाला म्हणून डेरिव्हेटिव्ह करणार आहे. डेरिव्हेटिव्ह आता जर इझिली समजत असता तर तुम्हाला 12वीला 8 मार्क्स नसतं. पुढे बीईला पण तो काय फुकट नाही दिलेला. तुम्ही कोणती इंजिनिअरिंग करा किंवा तुम्ही पुढे कुठेही मॅथ असलं तर डेरिव्हेटिव्ह कंपल्सरी तिथे, इंटिग्रेशन कंपल्सरी. आणि ते सोपं नाहीये म्हणून ते स्टडीला आहे. सोपं असतं तर आज तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन कोणी विचारणार आहे का? बरोबर आहे. मग या लेवलला डोक्यात ठेवा डेरिव्हेटिव्ह खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर एकदा मला हे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन समजले तर आयुष्यात कधी विसरत नाही, आयुष्यात कधी विसरत नाही. इतका सोपा उद्योग. पण जर एकदा का समजले ना फार एखादा फार फॉरेनचा बुकचा ऑथर किंवा फार सायंटिस्ट जरी तो सौरान बसवला तुम्ही त्याला वेळात काढशाल पण तुम्हाला समजणार. तर 1 by 1 सगळे लेक्चर करायचे. बंक मारला पुढे समजलं नाही अजिबात माझी जबाबदारी नाही. तुम्ही एकदम रिलॅक्स मध्ये जर पाहत असाल करू नंतर लेक्चर करू हे करू ते करू लेक्चरला झोपा काढणं हे जर केलं तर बाळांनो काहीही समजणार नाही. डेरिव्हेटिव्ह फुल कॉन्सन्ट्रेशन लक्ष द्यायचं तर समजेल. इथे येऊन बसणारे सुद्धा बसले आणि पाहत आहे माझ्याकडे आणि त्याला डोक्यात लगेच विचार आणि त्याला डोळे झोप. बाळांनो एकही पॉईंट समजणार नाही. तिथून पुढे मॅथ सोडून द्यावा लागेल डायरेक्टली. सीईटीला मार्क्सचा विषयच नाही घ्यायचा कारण की सीईटीला आपले जे 50 क्वेश्चन आहेत ना त्याचे 30 ते 35 क्वेश्चन पेपर सेकंडवर येतात आणि फक्त 15 ते 20 क्वेश्चन असे असतात की जे पेपर फर्स्टवर असतात. पेपर सेकंडवर सुद्धा डेरिव्हेटिव्ह लिमिट इंटिग्रेशन जास्त राहतं. समजला उद्योग. त्यामुळे जर सीईटीला मार्क्स पाडायचे असतील ते कंपल्सरी. जेईचा तर विषयच नाही, जेईला अख्खं येतात. त्यामुळे बाळांनो जर का स्कोर करायचा असेल तुम्हाला सीईटीला जेईला तुम्हाला लिमिट डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कंपल्सरी 1 by 1 पार थेरी पासून ते एक्झाम्पल पासून समजलेलं पाहिजे तर आणि तरच मार्क्स पडतात. हे तुमच्या 10वी सारखं नाहीये की आम्ही शेवटी कुठेतरी बुक्स टकले पाहिलं ना आम्ही रट्टा मारला गेलो. रट्टा मारणाऱ्यांचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनला काहीच काम नाही. रट्टा मारणाऱ्यांनी मॅथ सोडून द्यायचा, बायोलॉजीवर कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि डॉक्टर व्हायचं. इकडे मॅथ्सला डोकं सुद्धा लावू नका रट्टावाल्यांनी. रट्टा मारायचा असेल तर अजिबात स्टडी नाही करायचं. नाही कसं वाटवलं असं वाटवलं मग कसं वाटवून दे निष्काम इकडे टाइमपास नाही करायचं. ओके आता मला हा थेरम मी परत एकदा एक्सप्लेन करून सांगतोय. ज्यांचा लिहायचं राहिलेला आहे त्यांना ग्रुपवरती स्क्रीनशॉट येईल. त्यांनी फक्त व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे परत हा थेरम. ओके इकडे नीट लक्ष द्या. आता थेरम खूप सिंपल होता. थेरम काय होता तुमचं लक्ष तुमच्या नोटबुक मध्ये किंवा इकडे बोर्डवर असते. ओके काय होता थेरम. थेरम सिंपल असा होता इफ y is equals to f of u is differentiable function of u. म्हणजे तो f of u वगैरे जाऊ द्या खड्ड्यात त्याच्या काही घेणं पण नाही. म्हणजे if y is differentiable function of u and u is differentiable function of f आणि g चं काय आपला घेणं देणं नाहीये. y is differentiable function of u
and u is differentiable function of x, such that the composite function y is equal to f of g of x is differentiable function of x. Then prove that. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? dy by dx is equal to dy by du into du by dx. क्लिअर कट दिसतंय का फक्त du ऍडजस्ट केलेला दिसत? बरं ना, dy by dx आहे तो dy एका बाजूला dx एका बाजूला आणि du ने मल्टिप्लाय डिवाइड केलंय फक्त. पण आपण d वरती डायरेक्ट उद्योग करू शकत नाही, हे आपला क्वेश्चन समजून गेलं. मग आपण खाली आन्सर घेताना केला. आन्सर लिहिताना उद्योग काय करायचा? डायरेक्टली एक्झामला डी वरती आपण कोणताही उद्योग करू शकत नाही. मग डी च्या ऐवजी काय घ्यायचा? डेल्टा घ्यायचा. बरोबर आहे. मग कन्सिडर सोल्युशन मध्ये लेट काय येणार? आता सगळ्यात पहिले इंडिपेंडंट व्हेरिएबल कोणता आहे ओळखायचं तुम्हाला. इंडिपेंडंट व्हेरिएबल कोणता आहे? एक्स. का? वाय हे यू चं फंक्शन आहे आणि यू हे एक्सचं फंक्शन आहे. सगळ्यात छोटा व्हेरिएबल कोणता आहे? एक्स. एक्स हा इंडिपेंडंट व्हेरिएबल, एक्स वर यू डिपेंडेंट, यू वरती वाय डिपेंडेंट. मग मी काय केलं? एक्स मध्ये छोटीशी इन्क्रीमेंट केली डेल्टा एक्स. त्यामुळे काय झालं? वाय मध्ये इन्क्रीमेंट झाली डेल्टा वाय आणि यू मध्ये इन्क्रीमेंट झाली डेल्टा यू. आता ती किती झाली? ती स्मॉल आहे का लार्ज आहे आपल्याला माहिती नाही. मग आपण पहिलं वाक्य देश दिलं काय? लेट डेल्टा वाय अँड डेल्टा यू be the increments in y and u respectively due to कोणामुळे झाला इन्क्रीमेंट? ड्यू टू स्मॉल इन्क्रीमेंट डेल्टा एक्स इन एक्स. म्हणजे एक्स मध्ये छोटीशी इन्क्रीमेंट डेल्टा एक्स केली त्यामुळे वाय मध्ये डेल्टा वाय एवढी इन्क्रीमेंट झाली आणि यू मध्ये डेल्टा यू एवढी इन्क्रीमेंट झाली. जो समजला प्रत्येकाला हा पहिला. ओके. मग आता जर सपोज डेल्टा एक्स टेन्स टू 0 म्हणजे मला एक्स मध्ये इन्क्रीमेंट करायची होती पण मी विसरून गेलो. म्हणजे एक्स मध्ये इन्क्रीमेंट झाली का? नाही. मग डेल्टा एक्स किती असेल त्यावेळेस? 0. बरोबर आहे. जर डेल्टा एक्स 0 असेल म्हणजे एक्स मध्ये इन्क्रीमेंट 0 असेल तर वाय मध्ये इन्क्रीमेंट किती असेल? 0. यू मध्ये इन्क्रीमेंट किती असेल? 0. मग ऍज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू ऑल्सो टेन्स टू 0 अँड डेल्टा वाय ऑल्सो टेन्स टू 0. इक्वेशन नंबर 1. अडचण बोला. आम्ही तो समोर थेरम आता म्हणायला लिहिला ना, तुम्ही समोर बिना बोर्डकडे पाहता पूर्ण थेरम सांगू राहिलो 1 by 1 स्टेप नुसार ते. बरोबर आहे. एकदा समजा ना विसरत नाही माणूस हा थेरम. ओके. इथपर्यंत बरोबर आहे. हा. आता हा तुमचा डेल्टाचा उद्योग संपला. डेल्टा का घेता तुम्ही? डी वरती उद्योग करता येत नव्हता म्हणून डेल्टा घेतला. बरोबर आहे. आता सगळ्यात मग चाललं. आता क्वेश्चन कडे जीवन कडे पाहू. तर क्वेश्चन जीवनला काय काय दिलंय? जीवनचं पहिलं वाक्य म्हणजे तुमच्या क्वेश्चनचं थेरमचं पहिलं वाक्य आहे वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू. लिहिलं का जीवन मध्ये? दुसरं अँड यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. पहिलं वाक्य आहे वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू म्हणजे काय? वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू सापडतो. बरोबर आहे. मग इथं लिहिलं डी वाय बाय डी यू एक्झिस्ट. दुसरं वाक्य काय आहे? यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. याचा आता यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी यू बाय डी एक्स सुद्धा सापडतो. मग मी दोन वाक्य वेगवेगळी लिहायची ना एकत्र लिहून टाकली. डी वाय बाय डी यू अँड डी यू बाय डी एक्स आर एक्झिस्ट. पण लिबनिझची डेफिनेशन आहे आपल्याकडे कारण आपला आन्सर डेल्टा मध्ये आणायचे ना. मग उद्योगाला डेल्टा बदललाय. मग लिमिट काय सांगतो? डी वाय बाय डी यू म्हणजे काय? लिमिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू ऍज डेल्टा यू टेन्स टू 0. बरोबर आहे. मग इथे मी लिहिला लिमिट डी वाय बाय डी यू काय लिहिला? लिमिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू ऍज डेल्टा यू टेन्स टू 0. बरोबर आहे. त्याला बॉक्स करून ठेवलाय. सेम डी यू बाय डी एक्स काय लिहिता येईल? लिमिट डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स ऍज डेल्टा एक्स टेन्स टू 0. आणि हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे याचा अर्थ दोन्ही लिमिट सुद्धा एक्झिस्ट. त्याला इक्वेशन नंबर 2 म्हटलंय. इक्वेशन नंबर 2 काय नीट लक्षात घ्या. इक्वेशन नंबर 2 पूर्ण सांगतो काय? डी वाय बाय डी यू इज इक्वल टू लिमिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू ऍज डेल्टा यू टेन्स टू 0 अँड
du by dx, which is equals to limit delta u upon delta x as delta x tends to 0. Both are exist. हे पूर्ण स्टेटमेंट आपलं इक्वेशन नंबर 2. याच्यामध्ये आपण डी च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे, दोन्ही पण डेरिव्हेटिव्हच्या लिमिट्स मध्ये, आणि दोन्ही एक्झिस्ट हे पण तेच म्हटलं. म्हणजे 2-4 ओळी वेगळ्या करण्यापेक्षा आपण एका ओळीमध्ये बसवलंय. ओके. आणि आपला क्वेश्चन मध्ये आणखीन एक वाक्य दिलंय का y इज कंपोजिट फंक्शन ऑफ x, आणि तो x ने डिफरन्शिएबल आहे. अँड काय दिलाय, कंपोजिट फंक्शन y इज डिफरन्शिएबल बाय डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. तुमच्या ह्या साईडचं लास्ट वाक्य इथे, बरोबर आहे. आता इथपर्यंत हा जीवनचा पाठ पण संपला. म्हणजे डी वर उद्योग करता येत नाही म्हणून आपण डेल्टा घेणार, इक्वेशन नंबर 1 बनवणार. त्यानंतर गिवन घेणार, इक्वेशन नंबर 2 बनवणार. बरोबर आहे. आता उद्योग घ्यायला तुम्हाला काय प्रूव्ह करायचं ते, पण ते डी मध्ये घेता येत नाही. मग इथं पाहून घ्या तुम्हाला जे प्रूव्ह करायचे ते काय आहे, डी वाय बाय डी एक्स. बरोबर आहे. मग आपण डी मध्ये काय घेऊ शकत नाही, मग डी च्या ऐवजी कशामध्ये घ्यायचे स्टेटमेंट, डेल्टा मध्ये. मग डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स घेतलं. बरोबर आहे. मग डेल्टा वाय बाजूला केला आणि डेल्टा एक्स पुढे बाजूला होता, आणि डेल्टा यू ने मल्टिप्लाय डिवाइड केलं. म्हणजे मी असं लिहू शकतो ना, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. डेल्टा एक्स जर कॅन्सल केलं तर परत डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स भेटणार आहे आपला. ही फक्त आपण केली ऍडजस्टमेंट आहे. ती का केली, जे प्रूव्ह करायला आलं ते पाहून केली. बरोबर आहे. ओके. इथपर्यंत उद्योग बरोबर आला आपला. ओके. आता दिसतं आपला की हे जे प्रूव्ह करायला लावलं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट, आणि जे स्टेटमेंट आपण बनवलं डेल्टा मध्ये ते स्टेटमेंट, दोन्ही सारखे. पण प्रॉब्लेम आहे की जे विचारलं ते डी आहे आणि जे आपण बनवलं ते काय आहे, डेल्टा आहे. मग डेल्टाला जर डी करायचं असेल तर इक्वेशन नंबर 2 मध्ये पाहून घ्या. उलट डेल्टाला जर डी करायचं असेल तर काय असलं गरजेचं पाहिजे मध्ये, लिमिट. पण लिमिट आपण कोणाचं घेऊ शकतो, फक्त इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे गाडीचा स्पीड वाढवायचा आहे तर तुम्हाला ताकात बोट घालून उपयोग नाहीये, तुम्हाला ऍक्सेलरेटर. तुमच्या हातात काय, तुमच्या हातात कोणता व्हेरिएबल आहे, एक. मग तुम्ही लिमिट फक्त कोणाचं घेऊ शकताय, इंडिपेंडंट व्हेरिएबलचं एक. मग इथं सेकंड स्टेटमेंट आलं, टेकिंग लिमिट ऍज डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साइड. बरोबर आहे. मग मी सगळ्याचं लिमिट घेऊन टाकलं. मग इथं आला देअरफॉर लिमिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ऍज डेल्टा एक्स टेन्स टू 0 is equals to limit delta y upon delta u as delta x tends to 0 into limit delta u upon delta x as delta x tends to 0. पण पहिला आणि शेवटच्या मध्ये तुम्ही पाहिलं तर बरोबर डिनॉमिनेटरची लिमिट ऍडजस्ट झाली, पण मिडलची जी टर्म आहे इक्वल टू नंतरची पहिली टर्म, तिथे डिनॉमिनेटरला डेल्टा यू आहे आणि लिमिट मात्र डेल्टा एक्स आलं. चालतं का? लिमिट काय म्हटलं होता, डिनॉमिनेटरच लिमिट आलं पाहिजे. मग आपण इक्वेशन नंबर 1 कडे पहा. जर डेल्टा एक्स 0 असेल तर डेल्टा यू सुद्धा किती असणार आहे. मग इक्वेशन नंबर 1 का सांगतं तर तुम्ही डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू टेन्स टू 0 जरी घेतला तरी काय फरक पडणार नाही, त्याच्यामध्ये डेल्टा वाय जरी घेतला तरी काय फरक पडणार नाही. पण आता मला डेल्टा वाय ची घेणं नाही, मला डेल्टा यू ऍडजस्ट करायचं तिथे. मग तेवढं ऍडजस्ट करून ब्लॅक पेन लिहिलं आहे मध्ये, बाकी ब्ल्यू मध्ये थोडं एक फक्त ब्लॅक पेन लिहिलं आहे. The limit delta y upon delta x as delta x tends to 0 is equal to limit delta y upon delta u as delta u tends to 0 बदलून मी काय घेतला, delta x tends to 0 बदलून काय घेतला, delta u tends to 0 घेतला into delta u upon delta x as delta x tends to 0. बरोबर आहे? बरोबर आहे. ओके. पण बाळांनो लिमिट डेल्टा y upon delta u as delta u tends to 0 याची व्हॅल्यू जर तुम्ही इक्वेशन नंबर 3 मध्ये पाहिली, इक्वेशन नंबर 3 मध्ये व्हॅल्यू काय आहे, डी वाय बाय डी यू. मग ती व्हॅल्यू तिथे पुट करून द्या, दिली. ओके. त्यानंतर दुसरा पुढे लिमिट डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स ऍज डेल्टा एक्स टेन्स टू 0 याची व्हॅल्यू चेक करा काय, डी यू बाय डी एक्स. ती व्हॅल्यू तिथे पुट करून द्या. म्हणजे तुमचं एक इक्वेशन तयार होईल. इक्वेशन हा झालं लिमिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स as delta x tends to 0 is equals to किती, dy by du into du by dx. त्या दोन्ही व्हॅल्यूज तुम्ही पुट केल्या फ्रॉम इक्वेशन.
बरोबर आहे. हा, आता इक्वेशन 2 काय म्हणतो नीट वाचा. इक्वेशन 2 म्हणतो की हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे. पण आता हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्या इक्वेशनच्या आरच्या मल्टिप्लाय मध्ये आले, मग हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे ना, बरोबर आहे. मग दोन्ही डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन सुद्धा एक्झिस्ट, म्हणजे ही आरच्या पूर्ण एक्झिस्ट आहे, म्हणजे ही सापडणार आहे, बरोबर. ही फायनाईट आहे. जर आरचाच एक्झिस्ट असेल त्याला ती कोस्ट व्हॅल्यू असेल ना, मग जेवढी व्हॅल्यू ती येईल तेवढी व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे याचा अर्थ बाळांनो काय म्हणणार आपण, आरएचएस ऑफ इक्वेशन 3 एक्झिस्ट. कुठनं घेतलं, फ्रॉम इक्वेशन नंबर 2. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 2 आरएचएस एक्झिस्ट. जर आरएचएस एक्झिस्ट असेल तर एलएचएस काय असणार, एक्झिस्ट. देअरफॉर एलएचएस ऑल्सो एक्झिस्ट. मग एलएचएस ला काय, लिमिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ऍज डेल्टा एक्स टेंड्स टू 0 आहे, बरोबर आहे. मग लिमिट काय म्हणतो, लिमिट सांगतो की लिमिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ऍज डेल्टा एक्स टेंड्स टू 0 आला, त्याला काय म्हणायचंय, dy बाय डी. मग ती व्हॅल्यू बनवली, फक्त त्याला से म्हटलं, पुढे आपण त्याला म्हटलेलं तसं, आणि ती व्हॅल्यू वरती पुट करून दिली, लास्ट तुम्हाला भेटलं. देअरफॉर इक्वेशन 3 बिकम्स dy बाय dx इज इक्वल टू du बाय du इंटू du बाय डी. अडचण बोला, थेरम मध्ये अडचण. थेरम सिंपल आहे, जास्त विशेष काहीच नाही बाळा थेरम मध्ये. फक्त मेन हे का तुम्हाला फक्त डोकं शांत ठेवायचं आणि इक्वेशन बाय इक्वेशन बनवत जायचंय. पूर्ण थेरम म्हणजे ओरली सांगण्याजोगा, आता मी तुमच्याकडे पाहून सांगतो तरी 1 बाय 1 स्टेप सांगतात, त्याच्यात पाठ केलेलं नसते. जर तुम्ही अंडरस्टँड करून घेतलं ना बाळांनो, तुम्हाला आता समोर दिसतं, अरे या स्टेप नंतर हे होईल, त्यानंतर हे होईल, त्यानंतर हे होईल. आणि काही एवढा विशेष टेस्ट पण नाही ना. डेल्टाचं इक्वेशन पहिलं बनवायचं, गिवन वरनं लिमिटच्या डेरिव्हेटिव्ह दोन इक्वेशन बनवून घ्यायचं, म्हणजे ते डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट असं म्हणून घ्यायचं, इक्वेशन 2 करायचं. त्यानंतर तुम्हाला जे विचारायचं डेल्टा मध्ये बनवायचं, ते बनवलं का त्याचं लिमिट घ्यायचं, पुढे डिनॉमिनेटरचं लिमिट ऍडजस्ट असेल ते ऍडजस्ट करून द्यायचं. ऍडजस्ट केलं का तुम्हाला राईट हँड साईडला ते व्हॅल्यूज भेटतील इक्वेशन नंबर 2 वरनं, त्याला त्याला इक्वेशन 3 म्हणायचं. आरएचएस एक्झिस्ट, देअरफॉर एलएचएस ऑल्सो एक्झिस्ट. एलएचएस एक्झिस्ट मग तिला व्हॅल्यू द्या dy बाय डी आणि ती पुट करून द्या, आला संपला थेरम. ओके, स्क्रीनशॉट घेतला प्रत्येकाने. ओके, आता मग याला काय म्हणतात, चेन रूल. याला काय म्हणतात, चेन रूल. चेन रूलचा अर्थ काय सांगतो, चेन रूलचा अर्थ असा आहे की जे आउटरला फंक्शन आहे, म्हणजे जर एकाच एक असे फंक्शन असतील तर डेरिव्हेटिव्ह घ्यायला सुरुवात करायची असेल तर तुम्हाला कुठून करावं लागेल, बाहेरून करावं लागेल. परत पहिले बाहेरचा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, तसं आतला ऍज ठेवायचं. तर सिंपल पार्ट, एक खूप मोठा बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये बॉक्स ठेवला, त्या बॉक्समध्ये बॉक्स ठेवला, त्या बॉक्समध्ये बॉक्स ठेवला, असे भरपूर बॉक्समध्ये बॉक्स ठेवला, आतमध्ये काहीतरी गिफ्ट ठेवलं. लग्नात करतात काही जण, खूप मोठा बॉक्स घेऊन येतात आणि आतमध्ये एवढ्याच बॉक्समध्ये गिफ्ट असतं. मग त्यावेळेस उद्योग काय झाला, तो जर ते बॉक्स तुम्हाला खोलायचे असतील, आता मेन महत्वाचं आहे, आतमध्ये गिफ्ट किमती पण असू शकते, छोटं जरी असं किमती असू शकते, ते फुटलं नाही पाहिजे. मग तुम्हाला काय करावं लागेल, आतला बॉक्स पहिले खोलता येईल का, पहिले वरचा बॉक्स खोलून घ्यायचा, आतला बॉक्स आहे असा हाऊस काढायचा, बरोबर ना. म्हणजे बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्यामुळे आतलं फंक्शन ऍज इट इज ठेवायचं, नंतर आतलं फंक्शन खोलायचं, आल निघालं बाहेर. आणखीन शिल्लक असेल तर जोपर्यंत गिफ्ट पर्यंत पोहोचत तोपर्यंत बॉक्स खोलत राहायची. तोच आहे तुमचा चेन रूल, की सर्वात पहिले आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, तर इनर फंक्शन ऍज इट इज ठेवा, नंतर इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या. मग आता हा जर समज असेल, याचा एक ऍप्लिकेशन ओरिएंटेड एक चेन रूलचा फॉर्म्युला आहे की जनरली बहुतांश लोक तोच फॉर्म्युला वापरतात चेन रूल. चेन रूलला आपण हा जो फॉर्म्युला बनवला dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी यू इंटू du बाय डी एक्स, हा वापरायचा नाही, हा फक्त थेरम पुरता आहे. पण वापरण्यासाठी एक अप्लाइड फॉर्म्युला बनवलेला आहे, तो फॉर्म्युला याच्यावरच बनतो, तो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. ओके, आता फॉर्म्युला असा आहे, नोट
नोट. नोट काय समजून घ्या. इफ y इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x, याचा अर्थ हे कोणतं फंक्शन आहे? कंपोजिट फंक्शन आहे. बरोबर आहे. इथंच लिहिलंय पहा, मी ते मुद्दाम पुसलं. y इज कंपोजिट फंक्शन, y इज डिफरन्शिएबल ऑफ फंक्शन ऑफ x, आणि ते असं दिलं होतं कोएलच्या थेरम सुद्धा. इफ कंपोजिट फंक्शन then dy by dx is equal to, आता मुद्दाम मी ते बॉक्स मध्ये टाकले. मला सांगा इथे आउटर फंक्शन कोणतं, एफ का जी? एफ. बरोबर आहे. आउटर फंक्शन एफ आहे. मग त्यात पहिले डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा? एफचा. मग एफचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे बाहेरचा बॉक्स खोलला, तर लगेच आतला बॉक्स खोलायचा का आतच? नाही. मग तो तसाच ठेवायचा. म्हणजे फक्त डेरिव्हेटिव्ह घेतला कोणाचा मी? एफचा. तर जी ऍज इट इज ठेवला, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटर फंक्शन, तर इनर फंक्शन ऍज इट इज ठेवले आपण, इनटू आता तो बॉक्स बाहेर काढला. बरोबर आहे. मग आता ते आतला डेरिव्हेटिव्ह फंक्शन, आतला फंक्शन कोणतं आहे? जी ऑफ एक्स. आणि शेवटी मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा जी डॅश ऑफ एक्स. सर आतमध्ये एक बाकी अजून एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. म्हणजे तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स जरी केला तर किती असणार आहे? 1. मग आपण तो लिहित नाही. समजला का उद्योग? आणि बाळांनो, हा आहे तुमचा चेन रूल जो आपला अप्लाय करायचा आहे. इथे मी 2 पर्यंत देणार आहे. थेरीमध्ये मुद्दाम बुकमध्ये भरपूर थेरी दिली का, जर 3 फंक्शन असतील तर काय, 4 फंक्शन असतील तर काय. हाच रूल वापरा ना. आउटर फंक्शन डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, आतलं तसंच ठेवायचं. नंतर आतलं परत घ्यायचं, इंटू करून त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. त्याच्या आतमध्ये असेल तर परत इंटू आतमधला डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय करायचं, बाहेरच्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तेव्हा आतला तसंच ठेवायचा. इंटू करायचं, त्या आतचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, इंटू त्या आतला डेरिव्हेटिव्ह, करत 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 जितके फंक्शन असतील तेवढा डेरिव्हेटिव्ह घेतो. बरोबर आहे. म्हणजे डोक्यात ठेवा, जितके फंक्शन असतील ना इंटू मध्ये तेवढे पार्ट आले पाहिजे. हे 2 फंक्शन होते ना, इंटू मध्ये 2 पार्ट आले पाहिजे. जर 3 फंक्शन असतील तर 3 येतील, 4 असतील तर 4 येतील. समजा n नंबर ऑफ असतील तर तेवढे n नंबर ऑफ येतील. बरोबर आहे. मग बाकीची निष्कारण नोट्स देऊन द्यायची गरज नाहीये. इथपर्यंत समजलंय? अरे इथपर्यंत समजलं बाळांनो? चेन रूल समजलाय? IMP थेरम आहे, नोट पण IMP. ओके. थेरम IMP आहे, नोट देखील IMP आहे. त्याच्या नोटवरच आता आपण पुढचे फॉर्म्युले बनवणार आहोत. आता बुक मध्ये चार्ट दिलेला आहे, चुकून सुद्धा तो चार्ट ओपन करायचा नाही. वाटलं तर घरी गेला आता बुकचं तेवढ्या पेज स्टॅपल करून टाका, पण अजिबातही तो चार्ट उचलायचा नाही. काय करता तुम्ही? तुम्हाला घाण सवय पडलेली, 10वीला कोण होतं काय माहित नाही, त्यांनी अशा घाण सवय लावल्या की तुम्ही पाठ करा. तुम्ही तो चार्ट पण पाठ करता, फॉर्म्युले पण पाठ करता आणि चार्ट पण पाठ करता. प्रॉब्लेम असा होतो, एक्झामला फॉर्म्युले आठवत नाही, चार्ट मधले आठवत नाही. एक्स घ्यायचा का योग घ्यायचा हेच कळत. त्यामुळे काय करायचं मला, अजिबात पाठ करायचं नाही, समजून घ्यायचंय. 1 बाय 1 सगळं समजून घ्यायचं. ओके. मग बाळांनो खाली पॉइंट टाका. सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले ऑफ डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला आतापर्यंत मुद्दाम फॉर्म्युले शिकवले नव्हते. 11 झाले फॉर्म्युले, पण आता तुम्ही परत शिकवणार. नीट ऐका. सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता बाळांनो मी तुम्हाला बेसिक फॉर्म्युला सांगणार, नंतर तो फॉर्म्युला चेन रूल मध्ये कसा होणार हे पण सांग. ऍट टाइम दोन्ही पण, म्हणजे लक्षात एकदाच ठेवायचा. बुक मध्ये काय केलंय, बेसिक फॉर्म्युले वेगळे दिले रिकॉलिंग मध्ये, आणि चेन रूलचे फॉर्म्युले नंतर दिले त्या बॉक्स टेबल मध्ये. आणि आपण काय करतो, टेबल बाय टेबल शिकतो. बाबा नो टेबल लक्षात राहत नाही.
इथं ते मल्टिप्लिकेशनच्या टेबलला लक्षात राहतं. 99 जर म्हटलं तर तुम्ही 2 डबा किती ते टेबल लक्षात राहत नाही, हे टेबल लक्षात राहणार आहे. मग 1 बाय 1 आपल्याला काय करायचं, प्रत्येक फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला त्याचा तुमचा कंपोजिट फंक्शन नुसारचा फॉर्म्युला एकत्र पाहिजे. आणि डोक्यात ठेवा बेसिक फंक्शन खूप कमी ओळखतात. जनरली एक्झाम्पल येताना तुम्हाला कंपोजिट फंक्शन वरच एक्झाम्पल येणार आहे आणि तुमचं कंपोजिट फंक्शन कंपल्सरी तुम्हाला. मग लक्षात ठेवताना तुम्हाला दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. फॉर्म्युले खूप सिंपल असतात. पहिला फॉर्म्युला फर्स्ट फॉर्म्युला. आता ऍक्च्युली बुक मध्ये पहिला फॉर्म्युला दिला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0. बरोबर आहे, ते मी तुम्हाला नोट मध्ये नंतर डोक्यात येऊन जाईल. पहिला फॉर्म्युला आपण घेणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n. हा जो ddx दिला ना मी d/dx, याला डेरिव्हेटिव्ह रीड करायचं बाळांनो. वाटलं तर वर समज लिहून ठेवा. d/dx इज डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. मग आता मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे कोणाचा, x⁻n चा. आता सगळे फंक्शन x मध्ये डेरिव्हेटिव्ह सुद्धा विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आहे, x घ्यायचं आहे. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n याला पॉवर फंक्शन म्हणतात बाळा. कोणतं फंक्शन, पॉवर फंक्शन. पॉवर फंक्शन मध्ये बेसला व्हेरिएबल असतो आणि पॉवर मध्ये नंबर असतो. वेअर n इज एनी नंबर, तो नॅचरल असेल, रॅशनल असेल, फ्रॅक्शनल असेल, कोणता असेल, पण तो काय असणार आहे, नंबर असणार आहे. जर पॉवरला नंबर आहे आणि बेस मध्ये जर व्हेरिएबल आहे त्याला पॉवर फंक्शन म्हणतात. आणि पॉवर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आयडिया खूप सोपी. काय करायचं, तो जो पॉवरला जो नंबर आहे तो घ्यायचा मल्टिप्लायला, उतरवला खाली. ओके, इंटू त्याचा एक पॉवरचा जो एक्सचा जो पॉवर आहे तो पॉवर 1 ने रिड्यूस करायचा. उद्योग काय आहे, x⁻n डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, तो पॉवर आहे तो पुढे मल्टिप्लायला घ्यायचा आणि पॉवर 1 ने कमी करून द्यायचा, झाला डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस n वगैरे फॉर्म्युले बिर्म्युले यांची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे का 15 आहे ते विचार करायचीच नाही. सरळ असा उद्योग करायचा आहे. हा आहे बाळांनो तुमचा पहिला बेसिक फॉर्म्युला. ओके, आता फॉर्म्युला दिला, हे पाठ करायला याचे एक्झाम्पल घेऊ. एक फॉर्म्युला त्याचे एक्झाम्पल, एक फॉर्म्युला त्याचे एक्झाम्पल. म्हणजे फॉर्म्युला पण पाठ होतो, डेरिव्हेटिव्ह कसे केले जातात हे पण समजतं. ही तुमची 11th चा रिव्हिजन घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, पहिला ddx ऑफ x⁻9. हा, आता ते बुक प्रमाणे किंवा ते तुम्हाला जर कोणी सांगितलं असेल त्याप्रमाणे जर डेरिव्हेटिव्ह घेतले तर तुमचे स्टेप्स वाढणार. तर तुम्हाला x⁻9 मला सांगा पॉवर फंक्शन आहे का, बेसला व्हेरिएबल आहे, पॉवरला नंबर आहे, बरोबर आहे, पॉवर फंक्शन आहे. आयडिया काय सांगितलं, डेरिव्हेटिव्ह घ्यायची, तो पॉवर मल्टिप्लायला घ्या, घेतला आणि त्या एकचा पॉवर 1 ने कमी करा. म्हणजे काय होईल, 1 स्टेप, एका स्टेप मध्ये डेरिव्हेटिव्ह घेऊन दाखवलं. बरोबर आहे. हा एखादा असं म्हणू शकतो म्हणजे 9 इंटू x⁻9 - 1 आणि मग खालच्या स्टेपला आन्सर लिहिल, काही फरक पडणार नाही. मला वाटतं जितकं तुम्ही स्टेप तुम्ही आता शिकणार ना, शेवटी तुम्ही तेच लिहिणार. काही जण म्हणतात सर आता आम्ही कसं तर लिहून घेतो आणि त्या पेपरला खूप चांगलं लिहू, चूक काहीच नाही होत. तुम्ही नोटबुक मध्ये कसं लिहिणार आहे, तुम्ही एक्झामला पेपर मध्ये तसंच लिहिणार आहे. त्यामुळे नोटबुक मध्ये चांगलं लिहायची सवय टाका, पेपर मध्ये ऑटोमॅटिक चांगलं लिहिलं जातं. ओके, समजला हा उद्योग समजला. ओके, सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻5. घ्या बरं डेरिव्हेटिव्ह. -5 इंटू x⁻5 - 1 -6 -4 नाही करायचं.
वाटलं तिथे लिहितो इथे या फॉर्म्युल्यानुसार होणार -5 - 1 म्हणजे आन्सर येणार -5 × x⁻⁻6 म्हणजेच हा जर पॉवरला मायनस आहे ना मग असू शकतो -5/x⁻⁶ बरोबर आहे अरे बरोबर आहे ओके याचा यूज करून तुम्हाला एक डेरिव्हेटिव्ह तयार करून दाखवायचा तो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x हा फॉर्म्युला तुम्हाला या फॉर्म्युलाचा यूज करून बनवायचा आहे भरपूर वेळेस हा फॉर्म्युला वेगळा गेला डायरेक्टली पण हा फॉर्म्युला वेगळा सेपरेट देणार आहे पण फक्त एक असं की हा जो रूट आहे रूट म्हणजे वेगळं काहीच नाही ते पॉवर फंक्शन आहे ओके तर पहिला मुद्दा रूट म्हणजे काय असतं रेस टू पॉवरला 1/2 असतो म्हणजे हे मला असं डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻1/2 बरोबर आहे ओके म्हणजेच काय येईल बाळांनो 1/2 × x⁻1/2 - 1 हा फॉर्म्युला यूज केला डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर डी ला इकडे परत डेरिव्हेटिव्ह घेताना परत dy/dx dx वापरल्यामुळे असा उद्योग आला इथे म्हणजेच हा मला आज लिहिता येईल 1/2 × x⁻2 जर या 2 ने जर याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 1 - 2/2 -1/2 बरोबर आहे आता बाळांनो तो जो काही x⁻1/2 हा न्यूमरेटर मध्ये जर डिनॉमिनेटर मध्ये आणला तर काय होईल पॉवर प्लस होऊन जाईल म्हणजे हा मला असं जाईल 1/2 × x⁻1/2 पण x⁻1/2 म्हणजे काय हा भेटला बाळांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x अडचण बोला पहिला बेसिक फॉर्म्युला समजला ओके आता बघा तुम्ही तुमच्या पतीने किती कोणतं एक्झाम्पल घ्या आणि बस सोडवा म्हणजे तुम्ही एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता कोणाचा पण एक्सचा डेरिव्हेटिव्ह या फॉर्म्युला किती येईल 1 कसं काय ते पाठ करून सांगेल पाठ करते उत्तर सांगायचे कसं काय एक्स म्हणजे x⁻1 आहे बरोबर आहे मग तो 1 घेतला मल्टिप्लायला आणि एक्सचा पॉवर एकने रिड्यूस करायचा म्हणजे एकने कमी करायचा ऑलरेडी तो 1 होता आणखी रिड्यूस केला 0 होईल म्हणजे × x⁻0 आणि कोणत्याही व्हेरिएबलला किंवा नंबरच्या पॉवरला जर 0 असेल तर आन्सर येतो 1 मग 1 × 1 किती झाला म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 आपण प्रूव्ह करून दाखवलं या फॉर्म्युल्यावर बरोबर आहे मग 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल -1/x². हे जे काय असे उलटे पालटे 2 फॉर्म्युले तुम्ही बनवून पाहिजे आता मी घेतोय आता जनरल फॉर्म्युला म्हणजे चेन रूल वापरून बनवलेला फॉर्म्युला मग आता मला घ्यायचा जनरल फॉर्म्युला आता ही जी जनरल फॉर्म्युलाने शिकवतो हे फक्त मी शिकवतो त्यामुळे वर्गात शिकवलं नाही असं आरडायचं नाही जनरल फॉर्म्युला त्यांनी तुम्हाला शिकवलेलं आहे पण त्यांनी काय केलं हा फॉर्म्युला 2 वेळा ठिकाणी शिकवला मी काय करतो दोन्ही कंबाईन करून राहील आता याचा आपल्याला जनरल फॉर्म्युला घ्यायचा जनरल फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह युजिंग चेन रूल त्याला आपण शॉर्टली काय म्हणतो जनरल फॉर्म्युला आता जनरल फॉर्म्युला बनवायचा कसा पहा तुमचा हा फॉर्म्युला लक्षात येतात हा इथे पाठ करा आता वापरता या एक्सच्या ऐवजी
फंक्शन ऑफ एक्स घ्यायचं, म्हणजे एफ ऑफ एक्स घ्यायचा, म्हणजे फॉर्म्युला तयार होतो डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू एन. आता बाळांनो फक्त मी काय केला, एक्सच्या ऐवजी काय रिप्लेस केला, एफ ऑफ एक्स. बरोबर आहे. मला सांगा एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस. मग एफ ऑफ एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, अरे एफ ऑफ एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन. फक्त इथे एक्स ना, एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. मग जर एक्सच्या ऐवजी एफ ऑफ एक्स घेता तर एफ ऑफ एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन. आपण आता हा मला डेरिव्हेटिव्ह सांगा, हा डेरिव्हेटिव्ह आला कोणाचा रे, फक्त पॉवर फंक्शनचा रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह हा आला. हे पण आतलं फंक्शन कोणतं आहे, एफ ऑफ एक्स. आता एफ ऑफ एक्सच्या पुढे काय घ्यावं लागेल, डेरिव्हेटिव्ह. मग त्या आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा पुढे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आपण तो एफ डॅश ऑफ एक्स लिहिणार. झाला फॉर्म्युला तयार. अडचण बोला, फॉर्म्युला पाठ करायची गरज आहे, ज्याचा बेसिक फॉर्म्युला लक्षात आहे त्याला हा फॉर्म्युला पाठ करायची गरज आहे का. एक्स रेस टू एन डेरिव्हेटिव्ह काय येतो, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. मग एफ ऑफ एक्स रेस टू एन डेरिव्हेटिव्ह काय येणार, एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन. फक्त एफ ऑफ एक्स एक्सच्या ऐवजी काय आला, एफ ऑफ एक्स आला, आणि इंटू त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. इथं होतंय काय माहिती का, आपण आउटर फंक्शनचा म्हणजे रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकला. आउटर फंक्शन डेरिव्हेटिव्ह गेला तर आतलं फंक्शन तर आहे तसंच ठेवलंय, आणि नंतर त्या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला. याला आपण चेन रूल म्हणतो ना, म्हणजे हा फॉर्म्युला येतो, पण युजिंग काय केला आपण इथे चेन रूल वापरून हा फॉर्म्युला तयार करून घेतला. बरोबर आहे. ओके, याचं एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, आता पहिल्या फॉर्म्युल्याला एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं ना तर कुठेतरी दोन फंक्शन तर लागणार आपल्याला. मग इथे मी सिंपल फंक्शन वापरणार आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला नंतर सांगतो. ओके, आपल्याला मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे लॉग एक्स ब्रॅकेट रेस टू 3. लॉग एक्स ब्रॅकेट रेस टू 3 हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपला. सर्वात पहिले मला सांगा इकडे बघा, जर तुम्ही विचार केला इथं दोन फंक्शन असतात, एक आतलं फंक्शन एक बाहेरचं फंक्शन. बरोबर आहे. सर्वात पहिले ते ओळखायचं. मला सांगा लॉग एक्स ते कोणतं फंक्शन आहे, आतमध्ये का बाहेर आहे, आतमध्ये म्हणजे इनर फंक्शन. बरोबर आहे. आणि आउटरला कोण आहे, रेस टू 3. बरोबर आहे. इथं फंक्शन ऑफ एक्स तर आहेच ना रे. ओके, म्हणजे आतलं फंक्शन आहे तर चेन रूल काय सांगतो, डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्या, आउटर फंक्शनचा. मग रेस टू 3 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार, पॉवरला नंबर आहे, काय होईल 3 इंटू ते आतलं फंक्शन आहे असं ठेवावं लागेल, तर पॉवर 1 ने कमी करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे फक्त कोणा डेरिव्हेटिव्ह घेतला मी, रेस टू 3 चा डेरिव्हेटिव्ह घेतला. आतलं फंक्शन आहे तिथे इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावं लागेल रे आता, आतल्या फंक्शनचा. आतलं फंक्शन काय, लॉग एक्स. आणि आता बघा हा फॉर्म्युला सांगून ठेवतो. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. सिंपल आहे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय सांगतो, लॉग जर आला ना एखाद्या क्वेश्चन मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायला, लॉग समोर जे काय असेल ना ते 1 टर्म असो, 10 टर्म असो, 100 टर्म असो, 1 टाकून द्यायचं, संपला विषय. लॉगचा डेरिव्हेटिव्ह आयडिया. ओके, म्हणजे इथे काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह, हा येणार 3 इंटू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1/x. आलं बघा. तर ह्या जनरल फॉर्म्युल्याला मार्क करून ठेवा, हे डोक्यात ठेवा. फॉर्म्युल्यालाच मी जवळजवळ 3-4 दिवस घालवणार आहे. कारण माझं म्हणणं असं का तुमचे जर एक फॉर्म्युला त्याच्या बेसिकचे थोडे एक्झाम्पल जर तुम्हाला जमले, छोटे एक्झाम्पल जमले तर मोठे एक्झाम्पल जमणार आहे. मी जर टार्गेट साईज मधले किंवा शॉर्ट एक्झाम्पल जर मोठे सुरू केले ना
तुम्ही गणमन करशाल. छोटे एक्झाम्पल घेऊ. हे समजलं तर मला मोठे एक्झाम्पल समज. पहिले एक्झाम्पल समजले. ओके, दुसरं एक्झाम्पल घेऊ. सेकंड एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर एक्स किंवा साइन स्क्वेअर घ्यायचा मोठा नंबर घेऊ, त्याचं गुण होणार नाही. साइन रेज टू 4 ऑफ एक्स. ओके बाळांनो, साइन एक्स रेज टू 4. हा, आता डोक्यात ठेवायकडे बाहेर आहे. मला सांगा इथे आउटर फंक्शन आणि इनर फंक्शन कोणतं आहे? ट्रिग्नोमेट्री मध्ये घाई करायची नाही. तर आपण हा साइन एक्स रेज टू 4 लिहिलाय ना, याचा अर्थ हा पॉवर 4 कोणाचा आहे? तर हे ऍक्च्युली असं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स रेज टू 4. पण जनरली हे अर्थ लिहितो आपण लिहितोय, म्हणजे साइन स्क्वेअर एक्स ज्यावेळेस लिहितो ना, साइन स्क्वेअर एक्स, याचा अर्थ तो स्क्वेअर कोणाचा? फक्त साइनचा आहे का? नाही, तो स्क्वेअर असा आहे, साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तो ब्रॅकेटचा असतो, पण फॉर कन्व्हेन्शन ते प्रत्येक वेळेस ब्रॅकेट टाका, पॉवर लिहा, यापेक्षा आपण डायरेक्ट असं लिहून टाकतो. मग आता हा साइन एक्स रेज टू 4 झाला. ओके, कसा येईल रे बाबा डेरिव्हेटिव्ह याचा? परत पहिले आतलं फंक्शन साइन एक्स ते तसंच ठेवायला लागणार आहे, बरोबर आहे. पॉवरला 4 आहे, मग पॉवरला जर 4 आला डेरिव्हेटिव्ह कसा करणार आपण? तो 4 घ्या मल्टिप्लायला, त्या फंक्शनचा जो काही पॉवर आहे तो 1 ने कमी करा, म्हणजे किती होईल? 3 इंटू, आता जे फंक्शन ऍज इट इज ठेवलेलं असलं त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. आता साइन एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला झाला नाही, पण हा उद्योग समजा प्रत्येकाला कसा घ्यायचा आहे? ओके, म्हणजे इथे मला असं म्हणतील का 4 इंटू साइन क्यूब एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो बाळांनो कॉस. हा, ते तर फॉर्म्युला समजून जाईल. हे आलं बाळांनो तुमचं फायनल आन्सर. ओके, पहिला फॉर्म्युला बाळांनो झाला. मला सांगा पहिल्या फॉर्म्युलामध्ये अडचण, फॉर्म्युला पाठ करायची गरज? हा, फॉर्म्युला घेतला, बेसिक फॉर्म्युलाचे 3 एक्झाम्पल आहे आणि जो जनरल फॉर्म्युलाचे 2 एक्झाम्पल घेतले, बरोबर आहे. आता असं कोणत्याही फंक्शन मध्ये पॉवर फंक्शन बाहेर आलं आणि दुसरं फंक्शन आतमध्ये आलं, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता येईल. बाहेरला जर पॉवरला नंबर असेल तर नंबर काय करायचा? मल्टिप्लायला घ्यायचा, त्या फंक्शनचा पॉवर 1 ने रिड्यूस करायचा आणि नंतर त्या आतल्या फंक्शनचा पुढे परत काय घ्यायचं? डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. फॉर्म्युला पाठ करायची गरज राहिली का? प्रत्येकाला समजला फॉर्म्युला? ओके, याच्यावरती एक्झाम्पल भरपूर आहे. आता असे आपल्या एकूण 13 फॉर्म्युले पाहिजे. आता एक फॉर्म्युला शिकवायला मला 20 मिनिटं लागली. मग 13 फॉर्म्युले सगळे शिकवायला किती वेळ लागेल पाहून घ्या. पण हा, तेवढे फॉर्म्युले जर एकदा समजले ना म्हणजे एक वेळेस तुम्ही एक्झाम्पलचे लेक्चर्स नाही केले, तुम्हाला ते एक्झाम्पल नंतर पाहून समजून जाते. पण जर तुम्ही या फॉर्म्युलेचे लेक्चर नाही केले तर एक्झाम्पल समजणार. जर तुम्हाला एक्झाम्पल जर फॉर्म्युले जर समजले तर एक्झाम्पल मध्ये काय नाही हेच करायचंय. या आता सायन्स जर फंक्शन बद्दल बसलो लालोड एक्झाम्पल तयार होते. पॉवरला 4 आहे, बदला नंबर प्रॉब्लेम तयार होतील, बरोबर आहे. कोणताही प्रॉब्लेम आपला जर ही थ्री समजली असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. ओके, पहिला फॉर्म्युला समजलाय, ठीक आहे. ओके, मग आता उद्याच्या लेक्चरला पुढचे फॉर्म्युले पाहिजे आपला. पण उद्या आपली टेस्ट आहे, 8 फिजिक्सची टेस्ट आहे. उद्या आपली जी टेस्ट आहे ती कशी होईल, काय होईल, याचं 8:15 ग्रुपवरती मेसेज पडेल की MCQ घ्यायची, ऑनलाईन घ्यायची, ऑफलाईन घ्यायची का रिटर्न घ्यायची, याचं तुम्हाला 15 नोटिफिकेशन पडेल. सर्वांनी अभ्यास करून ठेवा. ओके, ठीक आहे.